कामाला निवास आणि म्हणलं गावाकडे दुष्काळ पडला होता आणि गावाकडे दुष्काळ पडल्यामुळे म्हणलं काय माहिती गावाकडे काय तिथं जरी जाऊन मी मजुरीच करावं लागलं ते पैसे इथं मजुरी करून खाऊ या हिशोबाने आम्ही हेच थांबलो. येथे थांबल्यानंतर मग असंच करता करता आम्ही बाळूमामाच्या मंदिरात दररोज दर्शन करायला जात असताना तिथं दर्शन करत होतो. गोपी सरांचे वडील तिथं असायचे आणि त्यांची आमची थोडे दिवस ओळख झाल्यानंतर पुन्हा आजच ओळखीचं रूपांतर चांगल्या गोष्टीत होत गेलं. एक दिवस बाळूमामाचा जन्मदिन होता आणि त्या दिवशी तिथं असंच मी गेलो तिथं दर्शनासाठी भरण्यासाठी गेलो आणि आता माझी इच्छा झाली मी दररोज घरात काकडा करत असताना मला इच्छा झाली अरे आपण घरात बसण्यापेक्षा आपण मंदिरात जाऊन काकडा करायला पाहिजे आणि मंदिरात गेलं तर असं थोडं मनाला जरा असं ही होईल त्या हिशोबाने मी तिथे गेल्यानंतर मला माहिती होती पण गोपी सर कोण आहेत काय आहेत आता आपली काय ओळख होती पण तिथे गेल्यानंतर माहिती झाली आम्हाला गोपी सर त्यांच्या अध्यक्षाखाली हे मंदिर चालत आहे आणि मग आम्ही त्यांची परवानगी घेतली गेले. मग तिथून आमचं काकडा सुरू झाला त्या मंदिरामध्ये. तिथून पुढे आमची गोपी सरांची आमची ओळख पडत गेली. ओळख पडता जवळजवळ आमचे 5-6 महिने गेले ह्यात. मग त्यांनी त्यांच्याकडे हे कंपनीचं काम आलं आणि ते म्हणले मग अशा गोष्टी मग त्यांनी मला सांगितलं. मग म्हणले तुमचे कोणी आजारी आहेत का त्यांना असं आपल्याकडं ते घेतल्यानंतर त्याचा फरक पडतो माणसाला आजारी जर असले त्याच्यापासून ती आजारमुक्त करते. मग आता आजारमुक्त आता प्रत्येकालाच आजार असेल नाही कुणाला नाही पण जो तो आपला आजार दडू शकतो. प्रत्येक माणूस कोणी ना कोणी आजार दडू जे खरंच एकदम जास्त झाला तो माणूस दडू शकत नाही पण किरकोळ कारकोळ आजार असले 100% ते दडू शकतो. मला काहीच नाही मला कुठं काय माझं पुढचं काय राहिले असं करतो. मी माझा गुडघा पण या पडला होता पण मी तरी गोष्टीला सांगितलं नाही पण मी म्हणलं आमच्या बहिणीला आमच्या बाच्याला मणक्याचा आजार आहे आणि त्यांच्यासाठी असं आहे बाबा मग तिथं बरं मग ती म्हणली तो हे किट घेऊन जा बघा त्यांना अनुभव करा. तर आम्हाला ते अनुभव आल्याशी आम्हाला पुढचं काहीच कार्यक्रम करता येत नव्हता. मग आम्ही तिकीट घेऊन गेलो त्याच्यावर रिझल्ट असा चांगला आला की 8 दिवसात मणक्याचा आजार पूर्ण थांबला. आमच्या बहिणीला बी चालता येत नव्हतं तिला चालायला यायला लागलं. मग आम्हाला इंटरेस्ट वाटला मग आपला गुडघा दुखत मला आपल्यासाठी बी घ्यायला पाहिजे. मग मी माझ्यासाठी घेतलं मी माझा गुडघा ओके झाला. मग ओके झाला मग सर म्हणले तुम्ही असं तुमच्याकडं येतं तुम्हाला अशा पाठीमागे इन्कम करण्याची संधी आहे आणि तुम्हाला जसं जमन तसं तुम्ही चालू केलं चांगली गोष्ट आहे. तर म्हणजे ठीक आहे बघू आपला प्रयत्न करून तर आपला तर काय अनुभव नाही मार्केटिंग माहीत नाही कुठं काय नाही हे कशासाठी मार्केटिंगचा शब्दच नाही फक्त लोकांना सांगत जावा रिझल्ट येत तुम्हाला पैसे मिळत जातील. म्हणजे ठीक आहे असं करता करता आम्ही 300-400 लोकांबरोबर पोहोचलो. सगळ्यांना सांगितलं रिझल्ट येत गेले आपल्याला पैसे मिळत गेले. अशा पद्धतीचा अनुभव आला त्यामुळे मग आम्ही इंटरेस्ट घेतला. मग गोपी सर संघ लागत फिरायला चला ह्या गावाला चला त्या गावाला तिथे मिटिंग असं करता 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 माणसाची प्रगती होत गेली. प्रगती होत गेल्यामुळे माणसाला जसं चेंज होत जाईल माणूस तसं माणसाचं काय म्हणत हे बदलत जातं. त्या पद्धतीने आमचं असं बदलत मी तुम्हाला सांगतो पहिल्या स्टार्टला मी असताना ज्यावेळेस उस्तुडी लावतो त्यावेळेस पायजामा शर्ट घालतो 3 कोंडा शर्ट खाली पायजामा वर टोपी. पण काही दिवसांनी आता माणूस ते आता सरने सांगितलं हे असं सवय होत गेले तसं मग आमचा पूर्ण बदल सागर जोशी एक त्यांच्या किटच्या माध्यमातून गोपी सरांच्या मार्गदर्शनामुळे आमचा पूर्णपणे आज चेंज बदल होऊन आज इथपर्यंत आपण आलो आणि त्यामधून आपल्याला चांगले 2-3-4 लाख रुपये 4-5 लाखाच्या आसपास 4 लाखाच्या आसपास गेले असे पैसे मिळते आणि प्रोडक्ट चांगला आहे सगळ्यासाठी गरजेचं आहे. एका महिन्याच्या मालापासून शेवटपर्यंत वापरा चालतोय त्याच्यापासून तुम्हाला साईड काही होऊ शकत नाही आणि एकदम साधा सोपा एक पाणी पिणे झोपणे बस ह्याच्या पुढं दुसरं काही करणार नाही. औषध नाही काय नाही चांगल्या गोष्टी आणि सगळ्यांनी ह्यात प्रगती करावी ही माझी इच्छा आहे.